पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। म्हणजे मला तू जे काय सांगितलंस तो व्हिडिओ वगैरे सगळं खोटं होतं? नाही नाही, मी तुला बस खूप ऐकलंय तुझं, एक शब्दही तुझ्या तोंडून ऐकायची इच्छा नाही आता माझी। तुझ्यामुळे मी इतके दिवस माझ्या घरच्यांची इतकं वाईट वागलो, काय काय बोललो त्यांना, माझ्या वल्लीला काय काय बोललो माहिती। इतके दिवस अपराधी भावना घेऊन जगतोय मी, मनात घुसमटतोय। तुझ्या इतकी खोटारडी बाई ना पाहिली नाही मी कुठे। रिया, इनफ इज इनफ। हा ड्रामा आता बस झाला। चल आता तू इथून। चिट्टा, मी कुठे नाही येणार आहे। सचिन आणि माझं लग्न होणार आहे। तू माझ्यावर जबरदस्ती नाही केला तरी माझ्याकडे तो व्हिडिओ अजूनही आहे आणि तो मी पोलिसांना दाखवणार आहे। तुला माझ्याशी लग्न करावं लागणार आहे सचिन। हे सगळं बोलताना तुला लाज नाही वाटत? नाहीये, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करणार आहे आणि त्यांना ते व्हिडिओ दाखवणार आहे। एक मिनिट, जरा आधी हा व्हिडिओ बघतोस का? मी जे काय केलंय ना ते सगळं असंच नाही केलंय, सगळं ठरवून केलंय। मला ना सचिनवर खूप प्रेम आहे। त्याला मुद्दामून मी माझ्या कॅबिन मध्ये बोलवायची, पण त्याला ती वल्लीच आवडायचा। मग मी पण ठरवलं काही झालं तरी मला तो पाहिजे आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे। तुला काय वाटलं रिया, आम्ही इतक्या सहजासहजी तुझं सचिनशी लग्न लावून देऊ? मी, आप्पा, मावशी, सौरभ आणि स्वतः सचिन सुद्धा खंबीरपणे वल्लीच्या मागे उभे आहोत। अगे हिला माहित नाही ग कुटुंबाची ताकद काय असते। एकदा माणूस आपलं मानलं ना की ते आपलंच असतं। हे असं तुमच्यासारखं कधी आपलं म्हणायचं सोडून द्यायचं हे म्हणजे कुटुंब नव्हे, कळलं ना? बोला मिस रिया नायर, काय करायचं? तुम्ही म्हणताय तसं खरंच बोलवायचं का पोलिसांना? फक्त एक लक्षात असू द्या की पोलीस जर खरोखरच इकडे आले तर ते सचूला नाही तुम्हाला घेऊन जातील। असं कसं होऊ शकतो? मी सांगतो ना, मिस अनामिका, सचिनला मी असं दाखवलं की तो माझ्यावर जबरदस्ती करतोय, तो माझा फायदा घेतोय, असा एक इमेज मी त्या व्हिडिओ मध्ये कॅप्चर केला। मग मी व्हिडिओ यूज केला, त्याला ब्लॅकमेल केला। आता तर मी प्रेग्नेंट पण झालीये चिट्टा। जावई बापू, जावई बापू, अहो किती खोटे नाटे घाणेरडे आरोप केले या रियानं तुमच्यावर। तुमच्या भोळ्या स्वभावाचा हिनं फायदा घेतला आणि तुम्हाला फसवलं हो। अगदी बरोबर आहे तुमचा आप्पा। रियाचा गुन्हा असा सहज सोडून देण्यासारखा नाहीच आहे। बोल ना रिया, करायचा पोलिसांना फोन? नाही मिस अनामिका, प्लीज असं काही करू नका। अहो, आम्हाला ड्रीम मध्ये पण वाटलं नाही हे असं काहीतरी वागेल म्हणून। मावशी, मावशी प्लीज माफ करा। मला माहितीये रियामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप सफर करावं लागलं। प्लीज प्लीज आम्हाला माफ करा। रियाच्या वतीने मी माफी मागते तुमची। प्लीज पोलीस कंप्लेंट करू नका। अहो, पोलीस केस झाली तर आमच्या रियाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल। आणि माझ्या दोन्ही पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं काय आहे? मला पूर्ण कल्पना आहे मावशी, पण मी तरी काय करू? रियाच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते। मावशी, तुम्ही माफी मागू नका। जे झालं त्याच्यात तुमची काही चूक नाहीये। तुम्ही तेव्हाही रियाला समजवण्याचा प्रयत्न केलातच की। मी नाही थांबवू शकले। तुम्ही त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका आणि प्लीज तुम्ही रडू नका, तुम्ही शांत व्हा। मी शब्द देतो तुम्हाला, आम्ही पोलिसात नाही जाणार।
नाही जाणार. सचिन आम्हाला माफ कर. हे बघ मी गॅरंटी देते तुला याच्या पुढे रियाकडनं तुला कुठलाही त्रास नाही होणार. सचिन प्लीज प्लीज आम्हाला माफ कर सचिन. तुम्ही दोघी या आता, निघा. रिया चल चल रिया. दादा कारण काहीही असलं तरी आज गेल्या काही दिवसात मी खूप वाईट वागलोय सगळ्यांची. तुला पण उलटून बोललो. प्लीज माफ करशील मला. वहिनी तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही मला. तुम्ही नसतात ना आज तर काय झालं असतं. अरे वेडास का तू? थँक्यू का म्हणतोस? बहीण म्हणतोस ना मला? नाही थँक्यू वगैरे. जादी आप्पा आणि मावशींना भेट. मोठी सॉरी. अरे काही नाही झालं, शांत रहा. हा? रडायचं नाही. जे काय झालं शक्य असेल तर माफ करा मला. नाही जावई बापू, जावई बापू, अहो माफी कसली मागताय? हा, एक अरिष्ट टळलं. अरे पण हे सगळं त्या अवल्लीला जाऊन सांग ना. पोरीला खूप त्रास झाला रे. वल्ली आहे कुठे? पण सकाळपासून दिसली नाहीये. थांबूया. वल्ली, 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 वल्ली दार उघड ना. वल्ली दार उघड. वल्ली काय करतेस तू? दार उघड. ऐक ना. ए वल्ली. काय रे? अरे वल्ले, अरे दार उघडत नाही वल्ली. वल्ली, अगं दार उघड ना. पॅनिक होऊ. अरे पॅनिक मध्ये टेन्शन आहे तुम्हाला. दारच उघडत नाही. तू काही झालेलं नाही. तू वल्ले, ए वल्ले. रिया गेली. तू सांग. वल्ली, वल्ली रिया निघून गेले ना. अरे पॅनिक नको म्हणजे. दार उघड ना वल्ली. वल्ली दार उघड. वल्ली, वल्ले दार उघड. थोडं मला भीती वाटायला लागली हो. वल्ले, वेड वेड लागले का तुला? वल्ली खाली उतर. खाली उतर वल्ली. काय करतेस तू? उतर खाली. सोडते. उतर खाली. उतर खाली. कशासाठी? अगं वेळ लागले का तुला वल्ली? वल्ली असं केलं तर कसं चालेल? ती रिया गेली आहे निघून. माझं तुझ्यावर प्रेम आहे वल्ली. असं नको करू. खोटं बोलताय तुम्ही. का खोटं? माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय. मी जीव घेऊ नये म्हणून बोलताय तुम्ही. तुम्ही परत त्या रियाकडे गेलात आणि तिच्याशी लग्न केलं तर मी काय करू? मी का जाईन तिच्याकडे? माझं तुझ्यावर प्रेम आहे ना. आणि बाळ? अगं काही बाळ वगैरे नाहीये वल्ली. सगळं खोटं. कोणी सांगा नाही कोणीतरी. अगं नाही वल्ली, असं काही होणार नाहीये.
का करेल सचिन तिच्याशी लग्न? नाही केलेलं त्यानं. आणि मी तुला सांगितलं होतं ना की आपल्याला फक्त पुरावा हवाय. मिळालाय ग पुरावा. मला माहितीये तुम्ही सगळे खोटं बोलताय. तुम्ही सगळे खोटं बोलताय पाहिजे. तू पण खोटं बोलतोय. अगं का खोटं बोलीन मी तुझ्याशी? माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. वेळ लागले का तुला? हे असला काहीतरी मूर्खपणा करतेस तरी का बरं प्रेम आहे तुझ्यावर कळत नाही मला. पण आहे अगं तुझ्यावर प्रेम आहे माझं. जाणार याकडे. वाईट वाटतंय ना माझ्याकडे आलास परत. मग जा याकडे. मला जीव घेऊ दे स्वतःचा. मला नाही जगायचं तुझ्याशिवाय. तू जीव घेतलास तर मी काय करायचं मग? हा वल्ली, मी खरंच सांगतोय. हे बघ, ते तिच्या सोबत राहत होतो, जे काय मी बोललो वगैरे ते बाळ सगळं खोटं होतं. अगं ती जबरदस्ती करत होती, फसवत होती मला, म्हणून होतं सगळं. माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे वल्ली. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मला नाही राहायचं कोणासोबत. माझा नाहीये विश्वास. पण खरंच तसं असेल ना, मला वचन दे. काय मी एकत्र राहू ना. मला सोडून कधीच जाणार नाही. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. तुम्ही मला सोडून नाही ना जाणार कधीच? मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. आपण एकत्र सुखाने संसार करणार. माझं फक्त तुझ्यावर प्रेम. का केलं तुम्ही असं? तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार. तुम्ही खूप त्रास दिला तुम्हाला. नाही पण तरी आता आपण एकत्र नाही राहू शकत. आता काय झालं वल्ली? आपला तर घटस्फोट झाला ना. केवढी मोठी चूक केली मी. अब्बा, मी घटस्फोटाच्या पेपरवर सही करून मी खूप मोठी चूक केली. वल्ली, तुमच्या दोघांचा घटस्फोट झालाय एवढाच प्रॉब्लेम आहे ना? अगं हा काय प्रॉब्लेम आहे? वाडा सजलाय, मंडळी एकत्र आहेत, गुरुजी आलेले आहेत, आणि तुम्ही दोघे तर गेली अनेक वर्ष गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहात एकमेकांवर प्रेम करायला. आता उरला प्रश्न लग्न असण्याचा किंवा नसण्याचा. तर परत लावूया लग्न. परत लग्न? हो, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं संसार करता येईल सुखाचा. चालेल ना तुला लग्न? तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहयुगं स्मरामि शुभमंगल सावधान. नमस्कार करा. नमस्कार करा. हसवलं, गंडवलं, काय वाटेल ते केलं, पण शेवटी काय गुरुजींच्या आधी पाया पडा. लग्न वाचवलं माझ्या भावाचं. थँक्स. तू असं बोलतोस तसं तो माझा कोणीच नाहीये. सुखी राहा. खरं आपल्यात काहीही नातं नसलं तरी तू या घराचा एक भाग आहेसच. आयुष्यमान भव. भांडू नका.
नमस्कार कर. अरे राव मला सुखी राहा. सुखी राहा. आपण दोघं परत एकत्र आलो ना ते त्यांच्यामुळे शक्य झालं. आता त्यांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना. तुला सांगू आत्ता माझ्या मनात तोच विचार आला. किती करूया ना. तर बघच तुम्ही काय करते. पुष्पवल्ली नाम सुन के नाजुक वेल समजलात का. मग माझी नाजूक वेलच आहेस तू. आता ना जाऊबाई कसं करते ते बघच. अनामिका, तू होतीस म्हणून माझ्या सच्चूचा संसार मार्गी लागला हो. तू नसतीस तर काय झालं असं. काही झालं नसतं. आणि मी कुठेही जाणार नाहीये तुम्हाला सोडून. मी इथंच आहे सगळ्यांच्या बरोबर. हो ग बाई, तू आहे. आता सच्चू आणि वल्लीचा संसार मार्गी लागला. आता फक्त एकदा तुमचं. हा 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 आज तो विषय नको. पण मी काही बोललेच नाहीये. मला बरोबर कळलं तुम्हाला काय म्हणायचंय. मी देऊ सोडून. मावशी. अरे तुला काही हवंय का. नाही तेच हे आहे का. काय म्हणजे हे आहे ना. काय? म्हणजे हे चहा केलास ना. असं का उभी आहेस. मी काय म्हणतोय चहा केलास ना. मग हे आहे का त्याच्याबरोबर चहा. काय हे आहे का ते आहे का. काय असा गोंधळल्यासारखा करतोस. हे काय ते काय. मी गोंधळलो नाहीये. गोंधळायचं काय. मी गोंधळलो नाही. मी हे असंच म्हणजे असंच. माई मावशी. हा सच्चू का मला हाका मारतोय. बघ ग याच्याकडे. मी आलेच. आले रे. मी राधाला फोन करून येते. मागे म्हणजे मगाशी गडबडीत करायचाच राहिला. थांब ना म्हणजे माझं एक काम आहे तुझ्याकडे म्हणून थांब. म्हणजे आता सचिन आणि वल्लीचं आज परत लग्न झालं ना. बरं मग म्हणजे ते लग्नानंतर ते असतं ना ते. तू आता बोलणारच पट्या की मी जाऊ राधाला फोन कर. नाही हे म्हणजे सचिन वल्लीचं आज परत लग्न झालं ना. त्या दोघांना स्पेशल वाटेल असं काहीतरी करावं असं मी म्हणतोय. ओके. गिफ्ट वगैरे देणारच का त्यांना. त्यांचं आता नव्याने लग्न झालं तर लग्नानंतरची आजची त्यांची ही रात्र त्यांच्यासाठी कशी खास होईल यासाठी मी काय करू शकतो असा मी विचार करत होतो. पण मला असं वाटलं की मी काही विचार करणार त्यापेक्षा तू माझ्यापेक्षा चांगला विचार करशील या बाबतीत. माझ्या आयडिया तुझ्या माझ्यापेक्षा जास्त छान असतात. तर तू मला सांग की आपण काय करूया. अशी मला तुझी मदत हवी. वा वा पट्या फारच प्रगती झालेली दिसतेय. छान आहे. आनंद वाटला मला. हे तू मान्य केलंस की तुझ्यापेक्षा जास्त छान आयडियाज मला सुचतात. वा 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 वा. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. झालं. तू ना एक चान्स सोडू नकोस. स्वतःची स्तुती करून घ्यायचा माझ्याकडनं. आणि मला बोलायचा चान्स तर सोडूच नकोस. बरं ओके सॉरी. त्यांना असं काहीतरी छान सरप्राईज द्यायची आयडिया तर तुझीच होती ना. काय की सचिन आणि वल्ली खूप खुश होणार. हे बरोबर आहे. आता याच्यासाठी काय करायचं ते सांग. ते वाड्यात असताना कसं करणार होत. काही सरप्राईज आहे ना त्यांच्यासाठी. अगं पण त्यांना आता त्यांना असं वाड्याच्या बाहेर कसं पाठवणार. ते सगळं मी बघते. तू फक्त एक काम कर. त्यांचा फोटो काढायला पाहिजे होते. अरे वा. बरं चाललंय की. तुम्ही दोघं इथे काय करता. मी हे मोबाईल कपडे बदलायला चाललो होतो ना. चार्जिंगला मोबाईल आलो. अरे नाही ते काय आम्ही फोटो बघत होतो.
हा मोबाईल म्हणजे परत लग्न झालं ना आमचं. म्हणजे बरं वाटलं. लग्न लग्न असतं ना, एकदा केलं काय आणि परत केलं काय, हो की नाही? पण झालंय लग्न तर आता असे घरात बसू नका. इथं काय करताय तुम्ही? बाहेर जा ना फिरायला, किंवा देवळात जा. देवदर्शनाला जातात ना लग्न झाल्यावर. हो आमचं काय पहिल्यांदा लग्न झालंय का? नाही नाही, असं काय करताय तुम्ही? अहो आपण देवदर्शनाला किती वर्षात गेलो नाही होत. जाऊया ना. ठीक. बरं ठीक आहे, मी दादाला बोलू. नाही 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 नाही, एक मिनिट. दादा कशाला? म्हणजे तो कशाला ना, तुम्ही दोघच जा. नाही सगळे जाऊयात ना. दोघं कशाला? सगळे जाऊन काय करणार आहे तिथे? आणि तो येऊच शकणार नाही. तो अडकलाय कामात, कॉल का काहीतरी चालू आहे, आणि माझ्याकडे फार वेळ नाहीच आहे. नाही पण मग मी काय म्हणते, आपण आणि माईमावशींना न्यायचंय का? आता ते तुमच्यावर अवलंबून आहे. नेऊ शकता. अच्छा, म्हणजे तुम्ही आणि दादा येणार नाहीये का? नाही. नक्की तुम्ही दोघं इथेच थांबताय? नक्की आम्ही दोघं येणार नाही. नाही वल्ली, आपल्याला मग माईमावशी आणि आप्पांना घेऊन जावं लागेल ना. ते दोघं येत नाहीयेत. हा मग मला असं वाटतं आपण आप्पांना आणि माईमावशींना घेऊन जाऊ. आम्ही जातो मग. लांबच्या देवळात जातो. आम्हाला त्याचा जास्त वेळ लागेल.